नमस्कार मंडळी, आज आपण कारल्याची कांदा आणि लसूण न टाकता भाजी बनवणार आहोत। तर कारली ही कडू असतात, मग त्यासाठी आपण काय करणार आहोत, थोडंसं मीठ आणि हळद पावडर टाकून कारल्याला चांगल्या प्रकारे हे हळद आणि मीठ चोळून घेणार आहोत। अशा पद्धतीने जर आपण कारल्याला मीठ आणि हळद लावली तर याचा कडवटपणा कमी होतो। 10 मिनिटांसाठी आपण असेच ठेवून देणार आहोत। आता भाजी करायला घेऊया। एका कढईमध्ये चमचाभर तेल टाकले आहे, त्यात थोडेसे जिरे टाकून घेतले आहे। जिरे गरम झाल्यावर थोडीशी हिरवी मिरची मी वाटून घेतली आहे, 1 चमचाभर मी यात टाकून घेतली आहे। थोडीशी हळद पावडर, थोडीशी लाल तिखट आणि थोडंसं गरम मसाला टाकून हे तेलामध्ये छान असे परतून घेणार आहे। आता तेलामध्ये परतल्यानंतर आपण जी कारली ठेवली होती की नाही मीठ आणि हळद लावून, ती आता आपण यामधलं सगळं पाणी असं हाताने काढून घेणार आहोत। सगळं कडवट पाणी हे आपण या पद्धतीने काढून घेणार आहोत आणि ही कारली या मसाल्यामध्ये टाकून घेतली आहे। सगळी कारली अशाच पद्धतीने आपण ही पाणी काढून या मसाल्यामध्ये टाकून घेणार आहोत। माझी आजी नेहमी म्हणायची, कारलं ते कडूच, तेलात घोळवा नाही तर साखरेत घोळवा, ते कडूच लागणार। पण जर अशा पद्धतीने कारलं केलं तर काय होणार आहे, आपलं कारलं हे थोडंसं कडू कमी होणार आहे। आता छान असे आपण परतून घेणार आहोत। यामध्ये आपण कांदा लसूण वापरला नाहीये। श्रावण महिन्यात आपण अशा पद्धतीच्या भाज्या करून खातो, त्यामुळे ही अशा पद्धतीची मी कारल्याची भाजी बनवून दाखवते आहे। थोडंसं मीठ आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। परत एकदा ही भाजी परतून घेणार आहोत। ही कारल्याची भाजी बनवताना सुद्धा आपण पाण्याचा वापर अजिबात करणार नाही, त्यामुळे ही भाजी सुद्धा आपण प्रवासासाठी जर कुठे जाणार असेल तर घेऊन जाऊ शकतो। अगदी 2 दिवस छान अशी राहते। आता यामध्ये थोडासा मी लिंबाचा रसही टाकणार आहे, त्यामुळे सुद्धा आपली भाजी छान अशी चवीला लागते आणि कडवटपणा सुद्धा कमी होतो। जर तुम्ही लिंबाचा रस वापरला नाही, चिंचेचं पाणी जर वापरलं तरीही चालणार आहे। 1-2 मिनिटांसाठी आपल्याला हे झाकण ठेवून अशीच भाजी शिजवून घ्यायची आहे। 2 मिनिटातच आपली भाजी चांगली शिजते, पटकन भाजी तयार होते। आता त्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि थोडीशी कोथिंबीर मी कापून यामध्ये टाकली आहे। छान अशी चव लागते। मस्त आपली भाजी तयार झाली आहे। तर ही कारल्याची भाजी तुम्हाला कशी वाटली? जर आवडली तर लाईक आणि कमेंट्स नक्की करा। माझ्या चॅनलला जाता पटकन सबस्क्राईब करून घ्या। अशाच प्रकारची कारल्याची भाजी तुम्ही देखील बनवून बघा। अतिशय सोपी अशी भाजी आहे, पटकन तयार होते। ही भाजी तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर खाल्ली तर मस्तच लागते। तर पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।